नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहाल अर्थात होळकरवाड्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेला हा भव्य वाडा महाराष्ट्रातील त्यांच्या राजधानीचा मान मिळालेल्या चांदवडची ओळख मानला जातो. मात्र पुरातत्व विभागाच्या दुरुस्तीतील दिरंगाई व निष्काळजीपणामुळे वाड्याची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. 4 वर्षांपूर्वीच्या तुलनेत वाड्याची स्थिती अधिकच खालावल्याचे सांगण्यात येत असून कोट्यावधींच्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काल दुपारी होळकर वंशाचे युवराज भूषणराजे यांच्या उपस्थितीत वाड्याची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान वाड्यातील मोडलेले खांब, आडघाई दांड्या आणि जीर्ण झालेली रचना पाहून उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. या निरीक्षणासाठी श्रीमंतराजे भूषणसिंग होळकर यांच्यासमवेत मच्छिंद्र बिडगर, समाधान बागल, रामदास काळे, जालिंदर मोरे, पानसरे भाऊ, दत्तात्रय बारगळ, विक्रम बाबा मारकड, अशोक थेटे, दुकळे पाटील आदी कार्यकर्ते सुमारे 2 तास संपूर्ण होळकर वाड्याची पाहणी करत होते. दरम्यान वाड्याशेजारील ऐतिहासिक बारव देखील गवत व जंगली वनस्पतींनी व्यापल्याचे निदर्शनास आले. एकेकाळी संपूर्ण चांदवड शहराला तसेच दुष्काळी काळात कानडगाव कुंदलगाव परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या या बारवेचे पाणी सध्या दूषित अवस्थेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही स्थानिक नागरिक, गड किल्लेप्रेमी व समाजबांधवांनी पुरातत्व विभागाकडे निवेदने दिली होती, मात्र त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भविष्यात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष घालून निधीचा योग्य वापर करत दर्जेदार काम करावे अशी मागणी करण्यात येत आहे. विनोद गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, निफाड. चांदवडचा हा जो रंगमहाल आहे, रंगमहाल म्हणण्यापेक्षा याला आपण होळकरवाडा म्हणू, कारण इथं होळकरांचं वास्तव्य राहिलेलं होतं. अत्यंत सुंदर वास्तू त्या काळच्या वास्तुशैलीमध्ये ही देवींच्या काळामध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांच्या काळामध्ये बांधलेली आहे. आणि आत्ता हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणजे संरक्षित स्मारक असल्या कारणाने ह्याची सांभाळ आणि देखरेख करण्याची, याचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही पुरातत्व खात्याकडे आहे. आता तुम्ही जे मला सांगितलं की मागच्या 10 वर्षात हे संथ गतीने का काम चाललेलं आहे, त्याची मला थोडीशी माहिती घ्यावी लागेल आणि मग त्याच्यावर मला बोलता येईल. पण मी आज आलोय, हा उद्देश माझा हाच होता की नाशिक प्रवासादरम्यान चांदवडचा हा जो पूर्वजांचा रंगमहाल आहे तो बघावा, इथलं काम कशा पद्धतीनं चाललंय. मला आपले खासदारांनी सुद्धा एकदा विनंती केली होती की आपण इथं आलं पाहिजे, आणि आमचे काही सहकारी आहेत गोपीचंद पडळकर, त्यांनी मला एकदा सांगितलं की आपण एकदा वास्तू पाहावी. म्हणून आज आम्हाला पाहणी करायची आहे आणि पाहणी झाल्यानंतर मग आम्हाला जे वाटेल ते एकदा आम्ही पुरातत्व खात्यालाही कळवू. आणि मग अशी वास्तू ही जनतेला का उपलब्ध होत नाही आहे पाहण्यासाठी, ती इतके दिवस तुमच्या कामाला का वेळ लागतो, मग शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे का, की नुसतं देवींच्या नावाचं राजकारण होतंय. 300 वर्ष देवींना होऊन गेली, त्यांचं शताब्दी 300 जयंती वर्ष हे होतं. मग ह्या वर्षानिमित्त तरी हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि चांदवडकरांसाठी हा वाडा मोकळा करायला हवा होता, पण ते का होत नाहीये. मग ही दुरावस्था का आहे, प्रशासन याच्याकडे का लक्ष देत नाही, या सगळ्या गोष्टी एकदा पाहणी केल्यानंतर, त्याच्या नेमक्या अडचणी काय आहेत ते समजून घेतल्यानंतर निश्चितपणे मला बोलता येतील. आणि मला शासनाला आपल्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचाराचा जागर आपण करताय, तर त्या माध्यमातून ह्या रंगमहालाचा विषयसुद्धा लवकरात लवकर आपण कसा पूर्ण करता येईल याच्यासाठी विशेष करून आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी आणि पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी जर लक्ष दिलं तर निश्चितपणे हे काम पूर्ण होईल. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.